जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ आवडीने करी कर्म उपासना. सर्व काळ ध्यानारूढ मन, पदार्थांची हानी होता नये काही. जयांची करणी बोला ऐसा दास, म्हणे धन्य सर्वांशी जो मान्य. जयाचा अनन्य समुदाय. समर्थ रामदास आपल्याला या अभंगातून सांगतात की ज्ञानी कोणाला म्हणावं? जो पूर्णपणे समाधानी असतो, ज्याच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचा संदेह नसतो, जो पूर्णपणे निश्चिंत मनाने सर्व काळ आपल्याला आवडीने असलेल्या गोष्टी करतो आणि त्याच गोष्टी तो योग्य प्रमाणे करतो. नेहमी तो ध्यानारूढ मनामध्ये असतो आणि त्याच्याकडून कोणत्याही पदार्थांची किंवा कोणाचीही हानी होत नाही. कर्म उपासना करणं, दिलेलं कार्य पार पाडणं, हे जो आपल्याला आवडीनं करतो आणि त्याच्यामध्ये रममान होत असतो, त्यातच आपलं सर्वस्व शोधत असतो, अशांनाच आपण पूर्ण ज्ञानी म्हणलं पाहिजे. कारण त्यांच्याकडून इतरांना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा कसल्याही प्रकारची हानी देखील तो इतरांची करत नाही. जयांची करणी बोला ऐसा म्हणजेच काय की जे जसे बोलतात तसे वागतात आणि बोलण्याचं प्रमाण त्यांचं सत्यतेचं असल्याचं, ईश्वराच्या प्रती असल्यामुळं, कर्माच्या प्रती असल्यामुळं त्यांचं वागणं देखील त्याच प्रमाणात असतं. आणि अशांसोबतच पूर्ण समुदाय हा जनसमुदाय म्हणून त्यांच्या मागं असतो. आणि असेच व्यक्ती धन्य असतात आणि ते सर्वांशी मान्य होत असतात, कारण त्यांचं बोलणं वेगळं आणि वागणं वेगळं नसतं. बोले तैसा चाले अशा प्रकारची ते व्यक्ती असतात आणि त्यांनाच आपण ज्ञानी म्हटलं पाहिजे. परंतु आपण ज्ञानाची व्याख्या करायला विसरतो आणि अज्ञानाला आपण ज्ञानी म्हणायला लागतो आणि पर्यायानं आपलं नुकसान करत असतो. आयुष्यात जर सुखसमाधानाची प्राप्ती करायची असेल तर ज्ञानी कोण, अज्ञानी कोण हे ओळखता आलं पाहिजे. त्यात सर्वातच आपलं सौख्य सामावलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.